Morning everyone. Welcome to Dream Big Classes. Today we will learn new lesson number 37, Ryokon and the Star Piece, page number 88. So everyone open your English textbook, standard 4. So first I will read this lesson. Ryokon was a monk who lived in Japan. He was a well-known teacher and a poet and a calligrapher. One day he was walking on the beach and he saw that hundreds of starfish had been washed ashore in a storm. The storm had blown over and the starfish were dying in the hot sun. Ryakon began to pick up the starfish one by one. He threw them back in the sea. What's the use? Said his disciple, who was watching Ryakon. There are hundreds of fish dying. Throwing back a few of them will not make any difference. Riyakan picked up another fish. It will make a difference to this little fish, said Riyakan, throwing the fish back into the sea. So, see, students, I will explain it. See, first passage. Riyakan was a monk. Monk means what? See, monk means a member of a religious group of men who live apart from other people and do not marry or have personal possessions. Okay, means in Marathi sadhu, dharmaguru. Monk means, and he lived in Japan. Okay, and he was a well-known teacher and a poet and a calligrapher means a person who practices the art of fine handwriting. So Ryakon was a monk and he lived in Japan. And he was a good teacher, poet and calligrapher. And one day what happened, he was walking on the beach and he saw that hundreds of starfish had been washed ashore in a storm. Ashore means on the shore, म्हणजे समुद्राचा जो किनारा असतोय त्या किनारी एक दिवशी जेव्हा ते मोंक वॉकिंग करत फिरत असतात तेव्हा ते पाहतात की बीचच्या तिथे हंड्रेड्स ऑफ स्टारपीस काय झालेले असतात, येऊन पडलेले असतात. द स्टॉर्म हॅड ब्लोन ओव्हर अँड द स्टारपीस वर डाईंग इन द हॉट सन. आणि जे स्टारपीस समुद्राच्या कडेला येऊन पडलेले असतात ते मेलेले असतात, कारण हॉट सन सूर्याचे जे उष्णता असते त्याच्यामुळे समुद्राच्या किनारी आलेले स्टारफिश काय झालेले असतात, मेलेले असतात. रियाकॉन बिगन पिक अप द स्टारफिश वन बाय वन. ही थ्रू देम बॅक इन द सी. आणि रियाकॉन हे पाहतात आणि ते काय करतात, एक 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 उचलून ते परत समुद्रामध्ये फेकत असतात. आणि नेक्स्ट बघा, व्हॉट्स द यूज सेड हिज डिसायपल हू वॉज वॉचिंग रियाकॉन. डिसायपल म्हणजे त्यांचा जो शिष्य असतो तो शिष्य काय म्हणतो, ह्याचा काहीच यूज नाही आहे. ते सर्व तो डिसायपल पाहत असतो की रियाकॉन एक एक फिश परत स्टारफिश त्या सीमध्ये फेकत असतोय. मग ते सगळं पाहत असतो आणि ह्याचा काही यूज नाही आहे म्हणतोय. देर आर हंड्रेड्स ऑफ फिश डाईंग. आणि इथे किती हंड्रेड्स असे फिश मेलेले आहेत. थ्रोईंग बॅक अ फ्यू ऑफ देम विल नॉट मेक एनी डिफरन्स. आणि त्यातलं एक 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 असं उचलून टाकून ह्याचा काही यूज होणार नाही, काही फरक पडणार नाही. रियाकॉन पिकड अप अनादर फिश. तरीसुद्धा रियाकॉन त्याचं न ऐकून घेता एक एक फिश उचलून फेकत असतात सीमध्ये. इट विल मेक अ डिफरन्स टू धिस लिटल फिश. याचा काय डिफरन्स म्हणजे हा जो लिटल फिश आहे, हा जो लहान फिश आहे, परंतु ह्याला फरक पडणार आहे, से रियाकॉन असं म्हणतो. थ्रोईंग द फिश बॅक इन टू द सी. परत तो फिश जो लिटल स्मॉल जो फिश आहे तो सीमध्ये काय करतो, तो परत फेकतोय. तर मॉरल बघा, व्हेन हेल्प इज नीडेड इट इज इम्पॉर्टंट टू गिव्ह व्हॉट एव्हर हेल्प यू कॅन गिव्ह. इट्स मीन्स when help is needed, anyone help is needed, that time it is not important to give whatever help you can give. ओके, म्हणजे ज्यावेळेला मदतीची गरज असते, खरोखरच मदतीची गरज असते, त्यावेळेला आपण
आपल्या परीनं केवढी होईल तेवढी मदत करणं काय असतं, महत्त्वाचं असतं.